आणि खरंच म्हणजे इथे आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता, म्हणजे मी आल्यानंतर बाबाजींना तो विषय सांगितला की एक वेगळीच प्रसन्नता जाणवते, एक शांतपणा, बाकीचं जे वातावरण. अजून तिकडे मंदिरामध्ये गेलेलो नाही मी, पाण्याचा काही स्तर तो विषय आहे. पण एक वेगळाच म्हणजे एक म्हणतात ना, आपण शहरी भागामध्ये असतो, आपल्या रोजचं दिनक्रम चालू असतो, उठायचं, बाकीचं सगळं नाश्ता झालं की मग कामं करायची, सगळं दिवसभर कामाचं ताण, बाकीच्या गोष्टी झाल्या तर परत आलं की परत रुटीन चालू असतं. त्या रुटीन मधनं असं थोडं वेगळं आलं की मग एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं, म्हणजे एक ऊर्जा मिळते. आपल्या मागे सुद्धा असतात सगळ्यांना, प्रत्येकाला, म्हणजे महिला वर्ग असू दे, पुरुष वर्ग असू दे, प्रत्येकाला टेन्शन असतं, काही ना काही, मुलाचं हे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, नोकरीचा बिझनेस असेल, कोणाचा बिझनेस आहे. पण असे जेव्हा अवसर होतो आणि आपण अशा ठिकाणी येतो, तेव्हा ती एक ऊर्जा घेऊन जातो आपण. म्हणजे जसं पेट्रोल टाकलं जातं आणि परत गाडी आपली रुटीन परत चालू असतं, तशा प्रकारे आध्यात्मिक, धार्मिक असं याच्यामध्ये आपण आल्यानंतर ती ऊर्जा जी असते, सात्विकपणा असतो, तो परत घेऊन जातो आणि त्या ऊर्जेने सगळं आपलं चालतं. मग परमार्थ असतो, बाकीचे आपला संसार असतो, काही गोष्टी असतो. आणि त्या दृष्टिकोनात ते खरंच महत्वाचं अवसर, असे अवसर होणं महत्वाचं आहे. अशा अवसरांना